विषारी साप चावल्याने वैष्णवी महेश केवटे वय वर्ष 4 हिचा मृत्यू झालाय। ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली। कोपीमध्ये साप गेल्याचं शुक्रवारी सायंकाळी केवटे यांच्या घरातील अनेकांनी पाहिलं होतं। सापाला कोपीतून बाहेर काढण्यासाठी अनेकांनी प्रयत्नही केले। साप निघून गेला असेल असं समजून त्यांनी तो विषय सोडून दिला। जेवण झाल्यानंतर सगळे झोपी गेले। मध्यरात्री सापाने वैष्णवीच्या कानाचा 2 वेळा चावा घेतला। वैष्णवी मोठ्याने रडत आईला कानाजवळ व डोक्यात मुंग्या येत असल्याचं सांगत होती, तर बहीण कानातून रक्त येत असल्याचं दाखवत होती। थोड्याच वेळात वैष्णवीला उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला। वैष्णवीचे वडील मासे पकडण्यासाठी गेले होते। फोनवरून त्यांना घटनेची माहिती देताच ते घरी आले। उपचारासाठी वैष्णवीला गावातील खासगी दवाखान्यात नेलं असता डॉक्टरांनी इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात जाण्यास सांगितलं। इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केलं।